नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुम्हाला मस्त अशी 2 रेसिपीज दाखवणार आहे एका व्हिडिओमध्ये. एक म्हणजे पापडी चाट आणि दुसरा म्हणजे फिंगर रोल. पापडी फिंगर रोल. तर बघू शकता तुम्ही ही किती कुरकुरीत आणि खमंग एकदम अशी चविष्ट रेसिपी आहे. तुम्ही एकदम 5 मिनिटात बनवून खाऊ शकता. अतिशय चविष्ट अशी कुरकुरीत खमंग रेसिपी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा नक्की. आता हे पापडी फिंगर रोल बघू शकताय तुम्ही. खूप सोपी रेसिपी आहे. आता त्यासाठी लागणारं साहित्य बघूया काय काय आहे. बघा मी इकडे 2 प्रकारच्या पापडी घेतल्यात. एक दोडका पापडी आहे आणि एक नाचणीची साधी पापडी आहे. अशा प्रकारची 2 प्रकारे घेतल्यात मी. इकडे बटाटा उकडून घेतलाय, टोमॅटो घेतले बारीक चिरून, कांद्याची पात, लिंबू आणि बारीक कापलेला कांदा, चवीपुरतं मीठ, चिंच पाणी, लाल तिखट आणि चाट मसाला. आता या बटाट्याच्या साली काढून घेऊया आपण. तुम्हाला कोणती रेसिपी आवडते कमेंट करून सांगा. आता हे सगळे बटाटे सोलून झालेत. आता याला मॅशरने मॅश करून घेणार आहे मी. बघा इकडे मी सगळे बटाटे असे छान मॅश करून घेतलेत. आता त्याच्यामध्ये आपण टाकायचे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कांद्याची पात सगळं याच्यामध्ये टाकायचं. आता त्यानंतर लाल तिखट 1 टीस्पून लाल तिखट टाकते मी इकडे. एक टीस्पून चाट मसाला. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चवीपुरतं मीठ, बघा आता इकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलंय. त्याच्यामध्ये पापड्या तळून घेणार आहे. तळून झाल्यात आता काढून घेते.
बघा मी इकडे सगळ्या पापड्या तळून घेतल्यात. आता हे स्टफिंग आपण जे बनवलं होतं त्याचा आपण पापडी फिंगर रोल बनवून घेऊया. बघा एक चमचा घ्यायचा, त्याच्या साह्याने असं हे मधनं कट करून घ्यायचं. थोडंसं असं एकदम फोडलं तर ते अख्खं फुटेल, त्याच्यामध्ये आपल्याला इथे थोडी काळजी घ्यायची. अशा प्रकारे आता याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचं स्टफिंग भरायचं आहे. मी अशाच प्रकारे सगळे फिंगर रोल्स भरून घेणार आहे त्याच्यामध्ये स्टफिंग. बघा इकडे मी सगळ्या फिंगर रोलमध्ये स्टफिंग भरून घेतलंय. आता याच्याला आपल्याला सर्व करायचं आहे. त्याच्यावर मी टाकते टोमॅटो बारीक चिरलेलं. त्यानंतर कांद्याची पात, बघू शकताय तुम्ही इकडे किती मस्त दिसतंय. आता याच्यावर चिंच पाणी टाकायचं आणि हे खाण्यासाठी तयार आहे. एकदम मस्त चटपटीत असं फिंगर रोल. आता दुसरी रेसिपी. आता हे पापड्या आपल्याला चुरून घ्यायच्या आहेत. बघा मी इकडे चुरून घेतल्यात पापड्या. त्याच्यावरती टोमॅटो टाकायचं, कांद्याची पात, थोडासा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लाल तिखट टाकायचं, चाट मसाला,
आणि हे खाण्यासाठी तयार आहे. याच्यावर लिंबू पिळून अप्रतिम असं हे पण खाण्यासाठी आहे. बघू शकता तुम्ही इकडे एकदम खमंग असा पापडी चाट बनवून तयार आहे. तर तुम्हाला ह्या दोन्हीपैकी कुठली रेसिपी आवडते कमेंट करून नक्की कळवा बरं का. चला आता भेटूया पुढच्या एका सुंदर अशा चमचमीत झणझणीत रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि आपल्या ह्या रेसिपी अशा छान छान बनवून खात राहा.